नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दुसऱ्या व चौथ्या शनिवाराचे शासकीय सुट्टीत काम केल्याचे 65 कर्मचाऱ्यांना वेतन दिल्याचे बनाव रेकॉर्ड तयार करणाऱ्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यात यावे यासह उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी 40 लाख रुपये द्या असे म्हणणाऱ्या रणजित अहिरे अवर, सचिव बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई व सुनील मोरे, वरिष्ठ लिखित सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्यावर फलंदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या कर्मचारी व कामगार संघ महाराष्ट्राच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे व निदर्शने करून गेट बंद करण्यात आलाय. या संदर्भामध्ये आमचा दुसरा आणि चौथा शनिवारची मागणी आहे. कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे शासकीय सुट्टीच्या दिवशी, त्याचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला होता. शासनानं ती मागणी आमची मंजूर केली नाही, त्यामुळे आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागलं आणि न्यायालयात जाऊन आम्ही हायकोर्टातून, जे औरंगाबाद खंडपीठ आहे उच्च न्यायालय, त्या उच्च न्यायालयानं आमच्या बाजूनं 10/2/2021 रोजी निर्णय दिलेला आहे की या सगळ्या कर्मचाऱ्यांना दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि जसं रविवारची सुट्टी असते, सणावाराची सुट्टी असते, या सगळ्या सुट्ट्याचा मोबदला एका वर्षामध्ये 45 दिवस ग्राह्य धरलेत न्यायालयानं, स्वतः उच्च न्यायालयानं. आणि त्यांना सांगितलं की कालेलकर करार समितीच्या नियमाप्रमाणे दुप्पट करून द्या. तर दुप्पट दरानं देण्यासाठी म्हणजे 90 एका वर्षामध्ये 90 दिवसाचा मोबदला देण्याचे आदेश आहेत उच्च न्यायालयाचे. आणि हा मोबदला कधीपासून द्यायचा? 1980-81 पासून ते कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंतचा मोबदला आहे हा. परंतु या शासनानं त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, पुनर्विचार याचिका. तर सर्वोच्च न्यायालयानं यांची पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळलेली आहे आणि सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं की यांच्या जे उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे त्याच्या आदेशाची अंमलबजावणी करा. तरी सुद्धा हे लोक आज घडीला असे निगरघट्ट झालेत, यांना कोणाचीच भीती राहिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही 2 वर्षापासून यांच्या मागं पाठपुरावा करत आहोत. 2 वर्ष झाले आमचा प्रस्ताव मंजूर करून पाठवलेला आहे. 8 कोटी रुपये आमची मागणी आहे शासनाकडं आणि इथून मंजूर होऊन गेलेली आहे डिपार्टमेंटली. तरी शासन पैसे देत नाही. आणि शासन पैसे का देत नाही? तर 38,94,000 रुपये या लोकांना अगोदर वाटण्यासाठी दिले होते शासनानं आमच्याच कामाच्या संदर्भात. तर त्या या इथं नांदेडच्या पदाधिकाऱ्याने काय केलं, जे अधिकारी आहेत त्यांनी आमच्या कर्मचाऱ्याला पैसे दिल्याचं बनावट रेकॉर्ड तयार केले आणि सदर पैसे हडप केलेत. 65 कर्मचाऱ्याला 1 रुपया दिला नाही आहे ना, 1 रुपया. आणि 1 रुपया न देता यांच्या नावावर पैसे दाखल केलेत. आणि सदरचा अहवाल जो उपयोगिता अहवाल असतो, पैसे दिल्याचे तुम्ही काय केलं असं शासनाकडे माहिती देतात, तर ती माहिती शासनाकडे यांनी 2020 पासून अद्याप दिलेली नाही. आज शासन आमच्या पैशाच्या मुद्द्यावरून उठून बसले की तुम्ही हे पैसे अगोदर तुम्हाला दिले होते, तर तुम्ही त्या पैशाचं काय केलं? आता हे यांना त्यांना उत्तर दिलं नाही आणि त्यांच्याकडे अहवाल रेकॉर्ड सादर केले नाही, ऑडिट. तर आता हे परेशान आहे, तर डिपार्टमेंट आणि शासनही परेशान आहे. आम्ही शासनाला विचारलं की बाबा पुन्हा एकदा असं जर त्यांनी केलं पैसे ते करत नाहीत. आता मंत्रालयातून शासन सुद्धा जबाबदारी निश्चित करून घेते की बाबा आम्ही जबाबदार आहोत. का जबाबदार आहोत? यांना आम्ही पैसे दिले होते वाटप करा म्हणून. तर त्यांनी रेकॉर्ड नाही दिलं तर आम्ही त्यांना मागायला पाहिजे ना ऑडिट. जर समजा पैसे दिल्याचा हिशोब नाही दिला तर शासनाचं काम काय आहे की त्यांनी ते पैशाचा हिशोब मागितला पाहिजे. परंतु अद्याप तसं झालेलं नसल्यामुळे एक तर शासनही गोचित आले, अडचणीमध्ये शासनही आले आणि हे अधिकारी आलेत. या दोघांच्या अडचणीमध्ये यांनी आम्हाला वेठीस धरले, बाकी दुसरा काही विषय नाही. आणि आमची मागणी अशी आहे की या 65 लोकांच्या संदर्भामध्ये आमची जी फसवणूक झाली पैसे दिले म्हणून, तर या लोकांवर गुन्हे दाखल करावेत. आम्ही तसं पोलीस स्टेशनला सुद्धा कंप्लेंट केलेली आहे, फिर्यादी आम्ही आहोत. त्याच्यामुळे दाखल करायला पोलीसवाल्याकडे थोडा वेळ आहे, ते चौकशीवर ठेवले त्यांनी. त्यांची चांगली चौकशी चालू आहे.
आणि चांगली चौकशी जोपर्यंत त्यांची होत नाही ते असं हातावर हात ठेवून बसतात. आपल्याला सर्वांना माहित आहे की पोलिसांचे काय कंडिशन आहे ते. आणि मग अशा अवस्थेमध्ये आमच्याकडे पर्याय न्यायालयाचा आहे. पुन्हा आम्ही न्यायालयाचा पर्याय न अवलंबता आम्ही गेट बंद आंदोलन ठेवले. आम्ही आज कालपासून बसलो या ठिकाणी, परंतु आणखी आज आणि उद्या वाट पाहू. मग शनिवार रविवारची सुट्टी आहे. सोमवारी आम्ही यांचं गेट बंद करणार निश्चितपणे. आम्ही यांना तसं पत्र दिलेलं आहे की आम्ही यांचं गेट बंद करणार आहोत. यांना आतमध्ये जाऊ देणार नाही, बाहेर येऊ देणार नाही आणि ती वेळ येणार नाही, कारण हे अधिकारी आधीच पळून गेलेत. यांनी जे कृत्य केलेलं आहे, यांनी जो फ्रॉड केलेला आहे, आता हे ऑडिट करू शकत नाहीत. यांचं ऑडिट न करण्याचं दुसरं एक कारण आहे की हे सगळे कर्मचारी आमचे जे आहेत हे सब डिव्हिजन लेवलवर काम करणारे कर्मचारी आहेत. यांनी काय केलंय, सब डिव्हिजनला 1 रुपया दाखल दिला नाही आमचा पैशाचा 38,94,000मधून 1 रुपया सब डिव्हिजनला दिला नाही. आणि यांनी परस्पर पैसे वाटप केलेत आपल्या लेवलवर, एज्युकेटिव्ह इंजिनियरच्या लेवलवर. आता एज्युकेटिव्ह इंजिनियरला यायचं ऑडिट दाखल करण्याचे अधिकार नाहीत आणि सब डिव्हिजन यांचा ऑडिट तयार करून देत नाही, कारण त्यांनी पैसेच घेतले नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही, यांना ऑडिट तयार करता येत नाही. म्हणून हा विषय जो आहे तो हा 10 वर्ष 20 वर्षे सुटणारा विषय नाही. आम्ही निश्चितपणे यांचे गेट बंद करून यांच्या तोंडाला काळं फासवून यांच्या गळ्यामध्ये बुटा चपलाची माळ घालणार आहोत. आणि हे निश्चित आमचं ठरलेलं आहे. फक्त आम्ही त्यांना वेळ द्यालो की तुम्ही तुमची चूक दुरुस्त करून आम्हाला पैसे देण्यासाठी. आमचं जर काम नाही झालं तर निश्चितपणे आम्ही यांच्या तोंडाला काळं फासून गेट बंद आंदोलन करणार आहोत.